राजू शेट्टी यांची पश्चिम महाराष्ट्रातली, खास करून सांगली जिल्ह्यातली ताकद, कोल्हापूर जिल्ह्यातली ताकद ही किती आहे? त्याचा किती फायदा होईल? राजू शेट्टींनी झंझावात निर्माण केला होता, यात काही शंका नाही. लोकांना त्यांची भूमिका खूप आवडली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला. त्यांचं ऊस दराचं आंदोलन असो, दूध दराचं आंदोलन असो, याला लोकांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. परंतु आंदोलन जाहीर करणाऱ्या नेत्यांनी एक भान राखलं पाहिजे की ते आंदोलन कधी मागे घेतलं पाहिजे आणि कुठल्या परिस्थितीत मागे घेतलं पाहिजे. कारण एकदा का बेभान असं ते आंदोलन झालं की मग त्याला दिशा राहत नाही आणि त्याच्यावरचं पूर्ण नियंत्रण निघून जातं नेत्याचं. राजू शेट्टींच्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या. एक, त्यांची आंदोलनं नंतर नंतर ही शेतकऱ्यांचं नुकसान करणारी ठरतायत की काय, अशी एक चर्चा सुरू झाली. दुसरी गोष्ट, जे सहकारी त्यांनी विश्वासाने मोठे केले ते सहकारी नंतर एक एक करून सोडून गेले. अर्थात त्यांचा असा आक्षेप असू शकतो की त्यांना प्रलोभनं दाखवली गेली, त्यांना आमिष दाखवलं गेलं, कुणाला मंत्रीपद, कुणाला अमुक तमुक. एक आहे, एकदा तुम्ही संघटना चालवता किंवा पक्ष चालवताना हे सगळे बॅलन्स तुम्हाला व्यक्तिशः जमले पाहिजेत. आज सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत नाहीत, त्यांचं प्रचंड वितुष्ट आलं. रवी तुपकर हा त्यांचा खंदा सहकारी होता, आज तो त्यांच्यासोबत राहिला नाही. त्याचेही त्यांना माहिती आहेत कारणं काय आहेत, विदर्भातल्या जनतेलाही बुलढाणा जिल्ह्यातल्या विशेषतः माहिती आहेत की ते का राहिले नाहीत. ही अडचण निर्माण झालेली असताना आता राजू शेट्टी यांची एकट्याची ताकद प्रचंड मर्यादित झालेली आहे आणि गेल्या 2 लोकसभा मतदारसंघ निवडणुकांमध्ये ते दिसून आलेलं आहे की राजू शेट्टी आता पूर्वीच्या ताकदीने लढू शकत नाहीत. अर्थात त्यांचं काही मानणारा मतदार आहे, पण तो मतदार त्या जागेचं भवितव्य बदलणारा ठरेल का, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्या मतदाराला जर दुसरा पर्याय अधिक आकर्षक वाटत असेल तर तो राजू शेट्टींच्या संघटनेच्या मागे उभा राहणार. ही वस्तुस्थिती आहे.